गडावर सगळीकडे निळ निळ झालं आणि तिथं बाण आहे रागवली खंडोबावर. खंडोबाची बायको बाण आहे तिथं गेलो मी आणि बाणायला म्हणलं ए बाण आहे असा 16 शृंगार केलाय म्हणलं खुशाल रागवती देवावर. काय झालं म्हणले राव द्यावला म्हण दादा सकाळी जातो संध्याकाळी येतो असं म्हणून गेलेलं देव म्हणे आज 3 महिने झालं आलेत मला नाही बोलायचं. तेवढेच खंडोबा आलं तिथं. म्हणलं तुमचे काही खैर नाही द्यावा बायको बोलायचं नाही म्हणते. ते म्हणले बाजूला व्हा माझं मन वळवावं लागलं. आता तिला जाऊन तिथे गेले. खंडोबा तिला म्हणले होय ग बोलायचं नाही बोल ना माझ्यासोबत. अगं म्हणे मी लय लांबून आलो मला जेवायचंय पंचपक्वान्नाचं ताट ठेवले हाताने घेऊन जा. म्हणलं जेव्हा तुमच्याकडे बी हे चालतं तर म्हणले हात काय करणार म्हणलं बर लांब गेले. म्हणले बा नाही जरा रुसवा विसर का आता. तर म्हणे ये तरी मला तर तुझी आठवण यायला लागली. ते म्हणे मला सगळं काय असेल करू नका कशाची कमी काय माणसाचं मन ओळखीचा माणसाची भावना ओळखीचा. बघा ना मी 16 शृंगार केलाय रागवले कशामुळे असेल त्याच्यावर जरा काहीतरी बोला. देवाने असं निरखून बघितलं लेटेस्ट कन्सिडर बाणा इथं बस 16 शृंगार केले. हे लेटेस्ट कन्सिडरचे विशेषण लेडींच्या रस्त्यात हातू नका बाणा इथं बसली 16 शृंगार केला. देव आले तात्पुरता मी तुमचा खंडोबा. लेटेस्ट कन्सिडर पुन्हा एक इमॅजिनेशन साठी तो घोडा पार केलेला दिसत असून आणि आता देव तिचं मन वळवायला. मराठी मातीचा शृंगार वापर मराठी मातीच्या शृंगाराचे शब्द वापर काय म्हणतात देव तिच्या सौंदर्याला. ते गणित कोरीव बांधा देवाचे शब्द येत आहे. ते गणित कोरीव बांधा आता नजरत यावा जस डाळिंबाच दान फाटा मधी. अग हनुवटी कर हनुवटी मध्ये हनुवटी कर नजरला दे नजर लाजचा दागिना सोड दराय अनवळख माझ्या जीवाची दैनाग अन जोड साळुंकीची राणी येईनाग. ए जयंती साळुंकीची जोड हे महाराष्ट्राच्या मातीचं प्रेमाचं प्रतीक आहे बरं. साळुंकीचा पक्षी म्हाताऱ्या पात्याला विचारून बघा पिवळ्या तुळशीचा आणि तपकिरी रंगाचा शेताच्या बांधावर एकटा बघून आहे जोडीनं बघावं तो पक्षी आणि नशिबानं ज्याला जोडीनं दिसन असं करा प्रेम सफल होते त्याच. अरे वळख माझ्या जीवाची दैनाग अन जोड साळुंकीची राणी येईनाग. दिस सरला सरला रात देऊन फिरला सांग रातीला चांद आज लपवग. चंद्राची उप भेटली बाणायला देवाचा हाताच्या गडावर जायला निघाले तेव्हा खंडोबा शेवटचं म्हणलं हे तुझं येणं व्हावं खरं.